नमस्कार. असा विचार करा की सकाळी उठल्यानंतर अचानक तुम्हाला ऐकायला येणंच बंद झालं. या विचारानं देखील अंगावर शहारे होतात. ऐकू येणं हे खूप गरजेचं असतं दैनंदिन संवाद साधण्यासाठी किंवा गाणी ऐकण्यासाठी किंवा जीवनाचा आनंद घेण्यासाठी. ऐकण्यासंबंधीच्या समस्या आणि त्याचं उपचार या संबंधी लोकांमध्ये किंवा समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेनं 3 मार्च या दिवशी वर्ल्ड हिअरिंग डे जागतिक श्रवण दिवस म्हणून साजरा केला जातो. सायन्सनं एवढी प्रगती केली आहे की आपण जन्मलेल्या बाळाच्या पहिल्या दिवसापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणत्याही अडचणी असतील ऐकण्यासंबंधीच्या तर त्याचं आपण योग्य वेळी निदान करून त्याचे उपचार करू शकतो. जसं की जन्मताच काही बाळांना ऐकायला येत नाही तर अशा बाळांमध्ये 1 दिवसाचं बाळ जरी असेल तर त्यांच्यामध्ये आपण हिअरिंग टेस्ट करून त्याचं निदान करू शकतो की त्या बाळाला आयुष्यभर ऐकायला येऊ शकणार आहे की नाही येणार. आणि योग्य वेळी निदान करून आयदर हिअरिंग एड किंवा कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी हे करून आपण त्यांचं हँडिकॅप होण्यापासून त्यांना वाचवू शकतो. या नवीन बालकांसाठी माझा असा सल्ला राहील, विशेषतः त्यांच्या पालकांसाठी, की आपल्या बाळांना जर NICU ॲडमिशन असेल किंवा 9 महिन्याच्या पूर्वी जर डिलिव्हरी झाली असेल किंवा वजन कमी असेल लेस दॅन 2.5 kg किंवा मी तर असं म्हणेन की प्रत्येक बाळाची ऐकण्याची तपासणी ही जरूर करावी. त्यांचं लवकरात लवकर निदान करून आपण त्यांचा उपचार घेऊ शकतो. शाळेत जाणाऱ्या मुलांचं जे वयोगट आहे तर त्यांच्यामध्ये ओटायटिस मीडिया विथ इफ्युजन किंवा सर्दीमुळे कानाच्या पडद्याच्या मागे सर्दी जमा होणे हे विशेषतः प्रॉब्लेम खूप कॉमन असतात. या प्रॉब्लेमचं देखील आपण योग्य वेळी निदान करून उपचार घेणं गरजेचं, ज्याने की त्यांचं शाळेतील जो त्यांचा परफॉर्मन्स असतो त्यावर परिणाम होणार. बऱ्याच रुग्णांमध्ये ऐकायला कमी येणे, कानातून पाणी येणे, कान दुखणे या देखील समस्या असतात. या समस्यांमुळे देखील आपल्या कानाची नस कमजोर होऊ शकते आणि ऐकायला परमनंटली आपल्याला कमी होऊ शकतं. तर हे टाळण्यासाठी योग्य वेळी निदान व उपचार घेणं खूप गरजेचं. नंतरचा जो एज ग्रुप आहे वयोवृद्धांमध्ये युजली वयोमानानुसार कानाची नस कमजोर होऊन ऐकायला कमी येत असतं. या ऐकायला कमी आल्यामुळं त्या वयामध्ये बरेच जण एकाकी असं फील करतात आणि सोशली पण ते जास्त इंटरॅक्टिव्ह राहत नाही घरामध्ये म्हणा किंवा इतर कार्यक्रमांमध्ये. ते एकाकी पण घालवण्यासाठी देखील आपण हिअरिंग एड हे त्यांना देऊ शकतो. त्यासाठी कानाच्या ऐकण्याची तपासणी करणे व हिअरिंग एडचा यूज करणं हे खूप गरजेचं असतं. सतत लाऊड म्युझिक ऐकणे किंवा डीजेचा आवाज कानावर पडणे किंवा फटाकाचा आवाज पडणे हे देखील अतिशय धोकेदायक आहे. यानं देखील परमनंट हिअरिंग लॉस होऊ शकतो. ह्या गोष्टी देखील टाळा. आज 3 मार्च रोजी जागतिक श्रवण दिवस या निमित्तानं माझा हा छोटासा प्रयत्न आहे की आपल्या लोकांमध्ये श्रवणशक्तीबद्दल त्याची जपवणूक व जे काही कॉमन आजार आहेत त्याबद्दल थोडी तरी जागरूकता झाली असेल आणि जे कोणी या गोष्टींना त्रस्त असतील त्यांनी योग्य निदान व उपचार घ्यावा ही नम्र